नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिक शास्त्र यातील दुसरा पाठ भारताची संसद या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन आणि बरंच काही अशा सर्व गोष्टींचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। तेही तुम्ही नक्की चेक करा, ते नक्कीच तुम्हाला आवडतील आणि उपयोगीही ठरतील। तर आपण पाहूयात या पाठामधील प्रश्न व त्यांची उत्तरे। या पाठामध्ये 2-3 प्रश्न आलेले आहेत ज्यांची उत्तरे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण सुरुवातीला ते पाहूयात आणि नंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये शोधा पाहू। यामध्ये दिलेला आहे घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात। निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जाते। मतदारसंघांची लोकसंख्या साधारणतः सारखी असते। विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून शोधा। यामध्ये महाराष्ट्रात आपल्याला 48 जागा मिळतात, तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गोवा यांची माहिती आपल्याला इंटरनेटमधून घ्यायला सांगितलेली आहे। तर या ठिकाणी मी सर्वच राज्यांच्या जागेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, जी इंटरनेटवरून शोधून काढलेली आहे। तर तुमचं काम या ठिकाणी मी अगदी सोपं केलेलं आहे। काळजीपूर्वक निरीक्षण करा, तुम्हाला लक्षात येईल कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला किती जागा मिळतात हे यावरून लक्षात येईल। आता त्यानंतर सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे, कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? उदाहरणार्थ संस्थानिकांचे तणखे। आता संस्थान उरलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांचे संस्थानिकांचे तणखे देखील वेळेनुसार किंवा कालानुसार बंद झालेले आहेत। तर हा कायद्यातील कालानुरूप बदल आहे। तसे अजून कोणकोणते कायदे कालबाह्य झाले ते पाहूया। कुष्ठरोग्यांसाठी वैद्यकीय उपचार, विदेशी नागरिकांची नेमणूक, कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी पाकिस्तानशी करार, लहान मुलांची गुलामगिरी, मानमर्ताब देण्याचा अधिकार, बंगाल, आसाम व पंजाबमधली न्यायालय वापरण्याची पद्धत आणि वृत्तपत्रांच्या किमती नियंत्रित करण्याचा अधिकार या संदर्भातले अनेक कायदे मागे घेण्यात आले आहेत। अजूनही अनेक कालबाह्य झालेले कायदे घटनेत असून त्यांच्या जागी नवीन कायदे आले आहेत। तर हे काही मोजकी उदाहरण आहेत, तर असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील। आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न पाहिलेले आहेत। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामध्ये 1. लोकसभेवर रिकामे जागा पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात। अ. भौगोलिक मतदारसंघ, ब. धार्मिक मतदारसंघ, क. स्थानिक शासन संस्था मतदारसंघ आणि ड. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत। तर यातील योग्य पर्याय आहे भौगोलिक मतदारसंघ। दुसरा आहे, भारताचे रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। यामध्ये पर्याय आहेत राष्ट्रपती, ब. उपराष्ट्रपती, क. प्रधानमंत्री आणि ड. सरन्यायाधीश। तर यातील योग्य पर्याय आहे ब. उपराष्ट्रपती। दुसरा प्रश्न आहे, शोधा आणि लिहा। त्यामध्ये 1. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात। तर यांना कोणत्या नावाने संबोधतात? खासदार। 2. कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे। कोणाची आहे? संसदेची। तिसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सह कारण स्पष्ट करा। यामध्ये 1. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे। तर हे कायमस्वरूपी कसं आहे, तर त्याचं कारण द्यायचं आहे। पाहूयात। राज्यसभा हे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही। टप्प्याटप्प्याने राज्यसभेचे मोजकेच सदस्य निवृत्त होत असतात। राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो। त्यामुळे दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात, पण त्यांच्या जागी पुन्हा तितक्याच नवीन सभासदांची नेमणूक केली जाते। सर्व सदस्य एकत्रितपणे निवृत्त होत नसल्यामुळे राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे संबोधले जाते।
दुसरा आहे लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. याचं कारण पाहून घेऊया. लोकसभेचा उल्लेख भारतीय संसदेचे प्रथम सभागृह असा करण्यात आला आहे. यातील सभासदांची निवड जनतेकडून प्रत्यक्षपणे केली जाते. त्यात इतर कुणाचाही हस्तक्षेप नसतो. या सभागृहात जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणून या सभागृहाला पहिले सभागृह म्हणतात. चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात? उत्तर पाहूया. सार्वत्रिक निवडणुकांद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात. लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघांची आखणी करण्यात येते. काही वेळा 5 वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते. 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यासाठी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते. अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मात्र असे अपवादात्मक परिस्थिती असेल तरच घडते. दुसरा प्रश्न आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, लोकसभेच्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे चालवण्याची मुख्य जबाबदारी लोकसभा अध्यक्षांवर असते. लोकसभा अध्यक्ष हा लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत असतो. लोकसभेच्या सभासदांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जपणूक करण्याची जबाबदारी सुद्धा अध्यक्षांवर असते. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि नियमानुसार सभागृहाचे कामकाज चालविण्यावर त्यांचा भर असतो. पाचवा प्रश्न आहे, कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, लोकांचे हित जोपासता यावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. कायदा तयार करण्यापूर्वी कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात येतो. यालाच कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात. संसदेच्या लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येते. विधेयक निर्दोष व्हावे याकरिता विधेयक एका समितीकडे सादर केले जाते. विधेयकाच्या बाजू आणि त्रुटी लक्षात घेऊन दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिली तर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. आतापर्यंत आपले पाठात आलेले प्रश्न बघून झालेले आहेत, स्वाध्याय बघून झालेला आहे. तर या स्वाध्यायाखाली उपक्रम दिलेला आहे तो पाहूया. राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या सदस्यांची निवड करताना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा. तर याचं उत्तर पाहूयात. राज्यसभा सदस्यांपैकी 12 सदस्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. त्यासाठी भारतीय नागरिकत्व वयाची 3 वर्ष पूर्ण केलेली असणे हे निकष तर आवश्यक असतातच. शिवाय साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक यांसारख्या विविध क्षेत्रातून सदस्य निवडावे लागतात. ज्या सदस्यांची निवड केली जाते त्यांनी त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असले पाहिजे. राजकारणाव्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातून सदस्यांची निवड केली जाते. या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केलेल्या व्यक्ती या पदावर निवडले जातात. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन या सर्व गोष्टींचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या विषयाच्या पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.